खांडेकरांच्या सुपुत्रानं उचलला आहे मित्राचं लग्न लावून देण्याचा विडा. चला बघूया हा विडा कसा रंगतोय ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, विनोदाचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना. 700 रुपये 850. कळत नाही एवढी काटकसर केली तरी खर्च कसं कमी होत नाहीये. 3 टाइमाचा नाश्ता पण वाचवला आपण. ते 3 टाइम नाही का कुलकर्णी वहिनीकडे गेलो जेवायला नाश्ता करायला, दडपे पोहे दिले. काय लागले दडपे पोहे, क्या बात आहे. तरी हे बघ, तरी या महिन्याचा खर्च 1000 रुपयाने वाढलाय ग. हा, ते गेल्या आठवड्यात वाढदिवस होता ना तुमचा, पुरणपोळ्या केल्या होत्या ना. 1000 रुपयाची चणाडा आणलीस, काय बोलशील. हे इथे लिहिलास बघ सगळं. आहे बघ, मंदार सगळं मंदारसाठी केला खर्च. हे काय, मंदारला वेफर्स, मंदारला मूग डाळ, चिवडा, मंदारला तिखट डाळ, चकली, मंदारला चकली, मंदारला हिरवे वाटाणे. कुठला खाऊ देतेस रोज मंदारला? अहो, ते मंदार आणि त्याचे मित्र ते टेरेसवर बसतात. अभ्यासाला बसतात ना रात्रीचे. त्याचं रात्रीचं लक्षात राहतं ना सगळं स्टडी. तर मग वरती बसतात ना सगळे मित्र मित्र, तर त्यांना ते लागतं मध्ये मंचिंगला. अगं 3 सोडा पण लिहिलेस. असं काय करता आता? हे असं अपरात्री खाणार तर मग पचत नाही ना. मग ते सोडा प्यायला की मग त्यांना अगं किती भोळी आहेस तू. मुगडाळ आणि सोडा कनेक्शन कळतंय तुला? सोडा हो, वाट लावते असं कारट्याची. सगळं मंदारसाठी घेतलंयस माझ्या नावावर. सगळं मंदारसाठी नाही. मग आता पोरासाठी नाही करणार, मग कोणासाठी करणार हो? माझ्यासाठी कधी घेणार? रडू नका उगाच. आता पावसाळा आलाय ना, छत्री घेऊ तुमच्यासाठी. नको नको, छत्री नको. छत्री विकत नसते घ्यायची. पावसाळ्यात दररोज कोणी ना कोणी कुठे ना कुठे छत्री विसरतं, ती उचलायची. अशाला लोकांच्या छत्र्या उचलायच्या उगाच, काहीतरी नसते उद्योग. अगं आपण नाही उचलली, दुसरी उचलतात. नाही, छत्री नको. आणि रेनकोट आहे माझा. नाही, तो फाटलाय रेनकोट. मग नवीन नाही घ्यायचा का? नवीन नाही घ्यायचा. ते हे ना पलिता, तो गरम करून चिकटवेन. तो असा पॅच बसतो, रेक्झिना लगेच चिकटत. आहे थोडेफार पैसे. अरे उठला बाळा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाबा. हा, मस्त मस्त. जरा 50,000 द्या. 50,000 रुपये. ये बाळा, ये इकडे ये. पाया तर पड आधी. सकाळ सकाळ झाली. ये तुझ्या मी बघते 50,000 बघते. थांबा बाळा. काय पाकिटात 50,000 रुपये ठेवेन मी? 50 रुपये पण नाही. ठेवते पाकिट बाजूला. आहेत पण 50,000 मागतोय. ऐका ना, त्याला डायरेक्ट मारायला काय घेता हो? जरा विचारा ना. अगं विचारा काय, इथे बाप रेनकोट रफू करून वापरतोय आणि तुला 50,000 रुपये हवेत? अहो पण ऐका ना, कधीतरी मुलाने काहीतरी मागितलंय तर लगेचच तुम्ही दिले असं कधीच झालं नाही हो. ऐका ना, जरा एकदा विचारा तर त्याला. काही महत्वाचं काम असेल बाजूला. हा, विचार. कशाला हवेत? कशाला हवेत? लग्नाला हवेत. लग्नाला? माझं लेकरू ग, लग्न करणार माझं लेकरू मोठं झालं बघा. 50,000 लग्न उरकतोय. किती किंमत आहे माझ्या लेकराला पैशांची. नाही तर तुम्ही माझं लेकरू. मग कोण आहे? मुलगी कोण आहे? नाही माझी मम्मी ना, मम्मीच आहे. मम्मी, अगं मी नाही लग्न करणार आहे. मग दत्तूचं लग्न लावतो आम्ही. दत्तूचं लग्न लावतोस? तू कोण, दत्तूचा आई आहेस की दत्तूचा बाप आहेस? तू कोण लग्न लावणारा? आंबा जरा. बाबा, मैत्री दोस्ती यातलं काय तुम्हाला माहिती आहे का? भगवान ने जब धरती बनाई ना. लग्नाचं सांग. लग्नाचं सांग लवकर. असं केलं कोण सांगेल? गल्लीतला दुश्मन आहे तुमचा. कसं मारताय त्याला? काय लग्नाचं काय? दत्ताच्या लग्नाचं काय? बसा 2 मिनिटं. मी आहे. तुम्ही 2 मिनिटं बसा हो शांत. जीवावर उठलेले असतात. मी बसलोय. हा, बसलोय. हा, सांग. सावकाश सांग बाळा. काय रे बाबा, तुम्हाला प्रिया ओबरॉय माहिती आहे का? ती सावंतांची. येडीएस काय काय? सावंतांची मुलगी ओबराय कशी असेल? नाही, मी सांगतो. मम्मी,
खूप मोठी कंपनी आहे. नर्तन दास, चंदन दास, ओबरॉय अँड सुबरॉय. त्याचे जे मालक आहेत ना, रोशन ओबरॉय अँड सुबरॉय. ओबराय म्हणजे आपल्याकडचे आहेत का हो? हो लांजाला नाही का त्यांचं दुकान आहे. मोठे इंडस्ट्रीवाले आहेत ते. मोठी मोठी त्यांचं काय? हो हो खूप. अरे मम्मी डेंजर मोठे आहेत ते. डेंजर एवढे म्हणजे त्यांचं काय? त्यांचं तेच सांगतो मम्मी. ते नर्तन दासचा मुलगा आहे ना रोशन, रोशन ओबरॉय शोबेरॉय. त्यांची मुलगी प्रिया ओबरॉय शोबेरॉय ती दत्तूच्या प्रेमात पडली आहे. बाबा वाय आर यू लाफिंग? बरं माकडा, एवढा मोठा माणूस, त्याची एकुलती एक मुलगी तुझ्या त्या फाटक्या मित्राच्या प्रेमात कशाला पडेल? कशाला पडेल म्हणजे पडली पडली. मम्मी लय मोठा किस्सा आहे. काय झालं तुला सांगतो. तो आहे ना असा कॅन्टीनच्या इथे बसलेला. तीच प्रियाची गाडी अशी समोरून गेली. वू समोरून बाईक येत होतो. खट 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 खट. ती बाईक त्या प्रियाच्या गाडीला ठोकली. गाडीला ठोकली तसा प्रियाच्या गाडीला आला पोचा. पोचा पोचा पडला. ती रडायला लागली. पोचा आया, मेरे बाप ने पूछा कैसा आया पोचा, तो मैं क्या बोलूंगी. अच्छा, असं रडत रडत तिने पोचा पोचा असा विनोद पण केला. जरा बाबा तुम्ही वाक्याचा ना मतितार्थ नका धरू, त्याच्या मागच्या भावना धरा. त्या भावना कशाला जातोस मग पुढे पुढे माहिती पुढे बोल पुढे बोल. पुढे बोलतो पुढे बोलतो. पुढे काय झालं माहितीये? आता पोचा पडला. पोचा आला. तेच तेच तसंच लांबून जो दत्तू कॅन्टीन मध्ये बसलेला बघ, दत्तूने ते सगळं बघितलं. दत्तू फुल स्टाईल मध्ये तिच्याकडे गेला. दत्तूच्या हातात ते बेसिन साफ करतात ना, व्हॅक्यूम व्हॅक्यूम होता. व्हॅक्यूम तो व्हॅक्यूम दत्तूने त्या पोच्याला असा व्हॅक्यूम लावला. आणि तसा पोचा पाक निघाला. मग काय त्यांची सेटिंग जुळली ना मम्मी. जुळली. दत्तू असा खालून तिच्याकडे बघे, प्रियाशी वरून त्याच्याकडे बघे. ओ माय गॉड व्हॉट इज सेक्सी. तिकडे जुळलं त्यांचं. गाडीचा पोचा काढून दत्तूने तिला पटवलं असं म्हणणं आहे तुझं. मग बाबा प्रेम जुळायला दिल लागतं. दिल जायदाद किसी काम की नाही. लाख बोलतो ग माझं लेकरू. लाख बोललास आहे ना? काय हो, मी जेव्हा तुमच्याशी लग्न केलं तेव्हा तुमची संपत्ती बघून केलं काय? माझी संपत्ती बघायला तुझ्याकडे काय होती संपत्ती? तुझा बाप फाटका टेलर, अख्खा धंदा बुडवला टेलरिंगचा. इथे कोण चैन शिवत? एक कस्टमर परत गेला ना तुझ्या बापाकडे, आता मलाच फोन करत असतो, जाऊ बापू जरा ते धागे पाठवा, ती बॉबिन पाठवा, काचची मशीन पाठवा. मला कशाला फोन करतो का? आणि मुळात हा ओबेरॉय अँड सुबेरॉय बद्दल बोलतोय, त्यांच्याने आपली तुलना होऊ शकत नाही, कळलं? अरे पण बाबा तुलनेचा काय संबंध आहे? प्रिया आणि दत्तूला लग्न करायचंय ना, त्याच्या बापाला थोडी लग्न करायचंय. बरोबर. पण तो नडतोय ना. कोण बाबूराव? कुठला बाबूराव? ओबेरॉय सुबेरॉय चाललंय. बाबूराव कुठून आणत मध्ये? चुकून झालं, तुम्ही शब्द पकडू नका. तू बोल मग त्या बाबूराव. मग त्याने काय केलं मग? ओबेरॉय आणि शोभराय ना तो नडतोय. पण आमचं ठरलंय ना, अरे यार आपला दत्तू आहे यार, त्याचं लग्न लागलं पाहिजे की नाही? आपण आपल्या मित्रासाठी काय केलं पाहिजे की नाही यार मम्मी? बरोबर. तुम्ही लावून देणार लग्न? मग तुम्ही फोनचे रिचार्ज मारायचे वांदे. सालानो कॉन्ट्री करता, एकाचा फोन रिचार्ज करता आणि त्याचा हॉटस्पॉट सगळे वापरता. तुमची लायकी आहे लग्न लावून द्यायची? मम्मी यार कसे बोलतात बाबा यार, खूप त्रास होतो यार मम्मी यार. तुम्ही येतोय मम्मी? कोण येतोय? येतोय मम्मी. येतोय मम्मी. न्यूनगंड येतोय मम्मी. न्यूनगंड. अरे का रे आला तू? तू जा ना रे. जा रे न्यूनगंड रे. कशाला 5वीला पुजलाय माझ्या पोराच्या 5वीला पुजलाय न्यूनगंड. गेलं का? मी घालवलं त्याला. गेलं का? काहीतरी बोलतोय. 50,000 पाहिजे, 50,000 पाहिजे बोलतो. मला काय बालनाट्य चालू आहे ना, मला खरंच न्यूनगंड ना तुमच्या सकट किलोने विकला पाहिजे. मी काय पैसे बिसे देणार नाही. बसा, ऐका माझं. कधीतरी काहीतरी चांगलं करतोय तो, एक महान गोष्ट करतोय, तर त्याला जरा प्रोत्साहन द्या ना. पण का प्रोत्साहन देऊ? हे शक्य आहे का? अहो बाबा शक्य आहे. मग
अरे मम्मी तशी सगळी आम्ही सेटिंग लावली आहे ना. सगळं काय 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 केलंयस बघ मम्मी, पहिलं काय हॉल वगैरे बुक केलाय, भटजी बुक केलाय. जसं लग्न झालं तसं रेंटची रूम पण बुक केली आहे ना आम्ही. म्हणजे फर्निचर संसार बिवसार सगळा त्यांचा उभा राहील यार मम्मी. माझा मित्र सुखी होईल ना यार मम्मी. ए, सगळी तयारी केली, मग अडलंय कुठे? पैसे नाहीत आमच्याकडे. मग कसली सेटिंग केली? मी 1 रुपया देणार नाहीये, कळलं? मी 1 रुपया देणार नाहीये. द्या ना हो पैसे, तो कधीतरी काहीतरी चांगलं काम करतोय, द्या ना त्याला पैसे. ऐका ना हो. पण मी का द्यायचे? माझा काय संबंध आहे? काय संबंध? हा काय संबंध? किती वर्ष संकोचित विचार करणार बाबा तुम्ही? माझं घर, माझी बायको, माझा मुलगा. जरा आहे ना सर्कल मोठा करा. मला नको सर्कलच्या गोष्टी सांगू, आधीच सांगतो. मध्ये मध्ये जातोयस कशाला? मला नको सर्कलच्या गोष्टी सांगूस. सर्कल म्हणे इथे स्वप्न मोठी केली तरी टर्कन फाटते. सर्कलच्या काय गोष्टी करतेस तू? मी देणार नाही. निघरे चल बघ. द्या ना हो बाबा, द्या ना हो. असं काय करतो हो बाबा? मम्मी, बाबांनी जर पैसे नाही दिले ना तर सगळे मला चिडवून दाखवणार मित्र. हा पैसे घेऊन ना आला. तुझ्या मित्राने असं चिडवलं तरी मी देणार नाही. 1 रुपया देणार नाही, कळलं? चल एक. गप्पा बसाव. बाळा तू टेन्शन घेऊ नकोस. जोपर्यंत तुझी मम्मी आहे ना तोपर्यंत तुझी इज्जत नाही जाणार. तुला पाहिजेत ना पैसे? पाहिजे तुला. तुम्ही देणार नाही आहात ना? नाही देणार. ठरलंय ना तुमचं? नाही देणार. विचार नाही देणार. ए माझे दागिने विक जा. येडी आहेस का ग? दागिने का? वेड लागले तुला? दागिने कशाला देतेस? तुम्ही करत नाहीत, मला तरी करू द्या ना हो माझ्या लेकरासाठी. अगो पण मी का देऊ पैसे? मुलगा दुसऱ्याचा, मुलगी दुसऱ्याची, मी का करायचा? अरे पण तुमच्या मुलांनी जबान दिली ना यार बाबा. कसली जबान? तो आहे ना उभेराव आणि सोबेराव, त्याला आम्ही चॅलेंज देऊन आलोय की भाई तुझ्या नाकावर टिचून तुझ्या पोरगीला पळवणार आणि दत्तू बरोबर लग्न लावणार. हे कोणाला बोललात? आबुरावला हो. ओबरायन सुबरायची गोष्ट. हा तोच तो. हे कोणाला बोललात? ओबेराव आणि सोबेरावला त्याच्या बंगल्यावर जाऊन चॅलेंज देऊन आलोय. मग तो काय बोलला? तू नाही भेटला आम्हाला. मग चॅलेंज कोणाला दिलं? शर्मा आणि थापा होते ना त्यांना. थापा आणि शर्मा हे काका आणि मामा आहेत का मुलीचे? येडी आहेस काय का? ओबरायचे काका मामा थापा आणि शर्मा कसे असतील? अगं गेटवरचे वॉचमॅन आहेत ते. ए बाळा, मला गेट मधनं आताही घेतलं नाही. तुमची लायकी कळते का तुला? ठीक आहे बाबा, पण त्यांना आहे ना आता आमची लायकी कळेल. काय काय ना मम्मी, काय ना मम्मी, आम्ही आहे ना त्यांचं जिना एकदम हराम करून टाकलंय. म्हणजे थांब दाखवतो. म्हणजे काय केलंस तू? तासभर झाला ना. काय करतोस तू? दोन मिनिट. काय करतोस काय? मारू नका त्याला. ऐका फक्त. काय करतोस? हा दोन मिनिट. हेलो, ए तिरछा बिज्जू, पशा खांडा गैंग से बात कर रहा हूँ. माझं नाव पहचाना क्या ओबेराव? हाँ? क्या सोचा, लड़की का शादी कराएंगा क्या नहीं कराएंगा? नहीं कराएंगा, ठीक है. तो भाई तू याद रख, तेरी उल्टी गिनती शुरू हो गई है. नाम याद रखना, तिरछा बिच्चू पशाखंडा गैंग से. काय बोलतोय? मारू नका. आई, माझा मुलगा किती छान बोलतोय. ए गप्पे, इकडे. कोणाला फोन केला? फोन कोणाला केला? त्याच्या ओबेराव आणि शुभेरावच्या पियाला फोन केलाय. अरे वेळायस का? अरे पोलीस कंप्लेंट करेल ना तो. अरे बाबा कशी करणार तो कंप्लेंट? मी डमी नावाने फोन करतोय ना, तिरछा बिच्चू पशाखंडा गँग से. मला आवडलंय हे नाव. अरे तुला पशाखांडा हेच नाव वापरायचं होतं का? चांगलं नाव आहे. अगं, माझं नाव आहे, तुला अक्कल आहे का? अगं येडे, माझं नाव आहे ते. माझं नाव पशा. अरे मूर्ख आहेस का रे? तिकडे माझं नाव जात आहे पशाखांडा, तुला कळत? हॅलो, एक प्रसाद खांडेकर. हा? इथे प्रसाद खांडेकर कोण आहे? हाय. हा वाव, हाय. इकडे मारू इकडे. नका. साहेब मुलासमोर नका. मारू. मी इन्स्पेक्टर प्रताप.
हा मग नाही नाही म्हणजे हो हा 9867432115 कोणाचा नंबर आहे? नंबर ओळखीचा वाटतोय. मंदारचं आहे. पण सिम बाबांच्या नावावर आहे. ओबेरॉय सरांना धमक्या देता? नाही नाही इन्स्पेक्टर सर त्या मुलीला पळवून सर मारू नका, मी पदर प्रताप पसरते. ऐका काय सरांना धमक्या देता? पसरते, नाही मी नाही देत आहे. पदर पसरते, मारू नका. कोणा समोर पसरते इथे उभा आहे. कोणा समोर कोण आहे? अहो ते हे दुर्लक्षित आहे ते ऐका माझं सर काय ऐका काय फोन कोण करतं? मी फोन नाही करत ते हे आहेत ना आपले ओबेरॉय. ओबेरॉय आहेत ना त्यांच्या मुलीचं ना त्यांच्या मुलीने एका पोच्यावर प्रेम केलं. कोणावर? एका पोरावर प्रेम केलं. ऐका दत्तू मोरे. हा दत्तू मोरे त्या दत्तू मोरेला ओबेरॉय सरांनी 5,000 रुपये दिलेत. त्याने स्वतः येऊन त्यांच्या पोरीला राखी बांधली. सर एक मिनिट कळली तुझ्या मित्राची लायकी? 5,000 विकला गेलाय तो. 5,000 कळलं? खांडेकर ऐका ओबेरॉय सरां नाही काय इन्स्पेक्टर नेपच्यून ऐका प्रताप पृथ्वी पृथ्वी प्रताप काय झालंय सर मी ओबेरॉय सरांनी मला सांगितलंय बाकी सगळ्यांच्या कंप्लेंट मागे घ्या, फक्त प्रसाद खांडेकरला जन्मठेप झाली पाहिजे. गँग चालवता पशा खांड्या गँग. सर माझ्या गँगीत दमच नाही. काय बोलताय? गँगच नाहीये सर, म्हणजे गँगच नाहीये. दम कुठून असणार ना सर? फोन करता धमक्या देता? अहो नाही तुम्हाला जन्मठेप दाखवतो. चला चला नका, चला काही माझ्या नवऱ्याला काही कुठे घेऊन जाऊ नका, मी पाया पडते. मी यांना सांग ना मग. मम्मी थांब भावांना घेऊन जाते. मम्मी थांब, फुटू नकोस मम्मी, थांब फुटू नको. फुटू नको म्हणजे? नको, हे काम कर मम्मी, तुझे दागिने मला दे. मी शिकतो, लॉ करतो, वकील होतो, मग बाबांना सोडूया आपण. आता बाबांना जाऊ. किती ग माझं लेकरू विचार करतो आपल्या बापाचा. साहेब मला पडले नाही. काय शिक्षा काय बोललात तुम्ही? जन्मठेप. जन्मठेप होणारच आहे. 2 खून करून घेऊ पटकन. 2च खून करतो. कोणाचे? 2 मिनिटं थांबा इथे दाखवतो. खांडेकर मला नेहमीप्रमाणे धडाकेबाज परफॉर्मन्स, बहारदार, मजा आली. बघूया हासरसे काय म्हणतायत. महेश सर. प्रसाद फॅन्टॅस्टिक यार. थँक्यू सर. आणि आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट द एंटायर बँड. ते टायमिंग काय आहे तुमचं ते स्लॅबचं? ब्रिलियंट. म्हणजे दोघांचंही कॉम्प्लिमेंट आहे. इवन द ॲक्टर हॅज टू बी इन परफेक्ट टायमिंग अँड द बँड हॅज टू गिव्ह द परफेक्ट इफेक्ट. तो इफेक्ट इतका सिंकमध्ये येतो ना, ब्रिलियंट. आणि नमत तू तर कमालच आहेस. थँक्यू सर. अँड मंदार यू आर रिअली गुड. म्हणजे द वे यू took the bearing of that spoiled brat. Fantastic act, brilliantly performed and brilliantly executed. All the best. थँक्यू सर. सोनाली ताई. खूप धमाल. एकतर इन्स्पेक्टर इथे दिसत नाहीयेत प्रताप, पण ते आल्यावर थोडं जरा मन विचलित झालं एकदम. आणि थोडा बेस लावला आणि एंट्रीज घेतली एकदम जोरदार. आणि तुम्ही तिघं धमाल होतात. प्रसाद अतिशय गोड. मला एकच फक्त आवर्जून सांगायचंय की पशा खांड्या गँग मध्ये मी येणार. तुझ्या बाजूनी लढायला कुणीच नाहीये रे. किती छळतायत तुला, किती अंत बघतील एखाद्या कमवणाऱ्या पुरुषाचा. मी तुझ्या बाजूनी आहे, मी तुझ्या गँग मध्ये आहे. अप्रतिम काम. नमा फार गोड. मंदार, मला असं मनात येत होतं की हे असं मारायला अजून सुचलं पाहिजे प्रसादला. इतका तुझा राग येत होता. विकला गेला मित्र आणि तू अजून पैसे मागत होतास. तुला 7 खून माफ आहेत प्रसाद. व्हेरी नाईस. ताई खऱ्या पशा खांड्या गँगची झालेली आहे. थँक्यू टीम. थँक्यू सो मच. Well done.